नमस्कार. रामकृष्ण हरी मैत्रिणींनो, कशा आहात? माऊलींच्या कृपेने तुम्ही सगळ्याजणी ठीकच असणार. आपण उद्या सगळ्याजणी होळीचा सण साजरा करणार आहोत. मग प्रत्येकीच्या घरामध्ये आता पुरणपोळीच्या नैवेद्याची तयारी सुरू झाली असेल आणि मग मोठाच एक नैवेद्य करून आपण काय करू, उद्या संध्याकाळी त्या होळीमध्ये समर्पित करू. मैत्रिणींनो, खरा विचार करण्याची वेळ इथेच आहे, की विचार करा, माझ्या एकटीच्या घरातनं एक मोठा पुरणपोळीचा नैवेद्य, मग सोसायटीतल्या प्रत्येकाच्या घरातनं एक एक नैवेद्य, मग प्रत्येक गावागावातनं अशा प्रत्येक घरातनं एक एक नैवेद्य, महाराष्ट्रातून, भारताच्या कानाकोपऱ्यातून, विविध भागातून असे म्हणजे किती नैवेद्य आपण उद्या होळीत समर्पित करणार आहोत. हजारो लाखो पुरणपोळ्या आपण काय करणार आहोत, उद्या या होळीमध्ये समर्पित करणार आहोत. मंडळी, आपल्या अवतीभोवती एक वेळचं पुरेसं अन्न न मिळणारी कितीतरी मंडळी आहेत, किंवा अन्न अन्न म्हणून लोकांच्या समोर हात पसरवणारी कितीतरी मंडळी आपण बघतो. मग अशा वेळेस आपण होळीमध्ये एवढं अन्न समर्पित करणं आपल्या एकंदरीत परिस्थितीचा विचार करता योग्य आहे का? म्हणूनच एक साधा विचार आपल्या सगळ्यांना सांगावा असं वाटतो, की उद्या आपण जो नैवेद्य होळीला समर्पित करणार आहोत तो निश्चितच करायचा आहे, पण एक छोटासा नैवेद्य होळीला समर्पित करायचा, आणि बाकीचा जो मोठा आपण नैवेद्य बनवणार आहोत तो काय करायचा, गरजूंच्या मुखामध्ये द्यायचा आहे. जिथं ज्यांना गरज आहे अशा व्यक्तींना मात्र आपण उद्या तो नैवेद्य नक्कीच द्यायचा आहे, जेणेकरून ती व्यक्ती संतुष्ट होईल आणि आपलं अन्नही वायात जाणार नाही आणि होलिका माताही आपल्यावर प्रसन्न होईल. म्हणजे सण समारंभ जे आहेत ते आपण साजरे करायचेच आहेत, रूढी परंपरा आहे तशाच आपण चालू ठेवायच्या आहेत, पण काळानुसार त्याच्यामध्ये थोडासा बदल आपण करायला शिकायला हवं. भगवान श्रीकृष्णाने देखील ह्याच गोष्टी आपल्याला वारंवार समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांच्या चरित्रामधनं ह्या गोष्टी आपल्याला काय होतात, शिकायला मिळतात. आता भगवान श्रीकृष्ण छोटे असताना म्हणजे गोकुळामध्ये असताना त्यांचे जे सवंगडी होते त्यांच्यासोबत खेळणारे, ते कसे होते, छोटे मोठे, गरीब श्रीमंत किंवा वेगवेगळ्या जाती धर्माचे असे सगळी मुलं त्यांच्यासोबत खेळायची. आता ह्या सगळ्या जाती धर्माच्या मुलांचं त्यांच्यासोबत खेळणं तत्कालीन काही ब्राह्मणांना आवडायचं नाही. त्यांना असं वाटायचं की भगवान श्रीकृष्ण आमचं काय करतोय, आचारभ्रष्ट करतो आहे, मुलांना बिघडवत आहे आमच्या. म्हणून त्यांनी काय केलं की आपलं कुटुंब घेऊन ही सगळी मंडळी काय झाली, यज्ञ करण्यासाठी एका अरण्यामध्ये निघून गेली. कारण इथं भगवान श्रीकृष्णाच्या असल्यामुळं आमचं काही सोहळं पाळलं जात नाही आणि आमचे यज्ञ व्यवस्थित होत नाहीत, म्हणून ही सगळी मंडळी अरण्यामध्ये जातात. आता इकडं भगवान श्रीकृष्ण आपल्या नित्याप्रमाणे त्यांचं काम चालू असतं, की सकाळी उठणं, शिदोरी घेणं, गाई गुरांना घेणं, सवंगड्यांना घेणं आणि गाई चरायला निघून जाणं. आता एक दिवस ही सगळी मंडळी आपली गाई चरायला घेऊन गेलेली आहेत, शिदोरे आपल्या यमुनेच्या काठावरती ठेवलेले आहेत, गुरांना मोकळं असं चरायला सोडून दिलेलं आहे, आणि ही सगळी सवंगडी मंडळी, गोपाळांची मंडळी खेळायला सुरुवात झालेली आहे. खेळता खेळता ही सगळी मंडळी काय झालंय, एका अशा घनदाट अरण्यामध्ये गेलेली आहे, जरा आणि यमुनेच्या काठापासून दूर गेलेली आहेत. आता दुपार झाली, भूक लागली सगळ्यांना, अन्नाची शिदोरी तर आपली यमुनेच्या काठावरती राहिलेली आहे. मग काय करायचं, तर अन्नाचा शोध सुरू झालेला आहे. इकडं तिकडं बघतायत सगळीकडे, तर कुठं अन्न नाही आहे. शोधाशोध करता करता त्यांना काय झालं की दूरवर असं कुठेतरी धूर दिसलाय. आता धूर दिसला म्हटल्यावर त्यांना असं वाटलं की जिथं धूर आहे तिथं नक्कीच कोणीतरी मानवाची वस्ती असणार आणि आपल्याला काहीतरी अन्नाची सोय तिथं नक्की होईल. म्हणून ही मंडळी काय करतात, छोटी छोटी मुलं सगळी त्या धुराच्या दिशेने जात आहेत. तिथं जाऊन बघतायत तर खरोखरच तिथं मोठी यज्ञशाळा असते, यज्ञ कुंड पेटवलेले असतात, अनेक ब्राह्मण मंडळी अवतीभोवती यज्ञाचे मंत्रोच्चार करत असतात, वेदमंत्र पठत असतात, आणि पाठीमागं अन्नशाळेमध्ये खूप मोठ्या भांड्यांमध्ये अन्न शिजवलेलं असतं. आता ह्या मुलांना खूप आनंद होतो की आता आपल्याला पोटभर अन्न मिळेल. म्हणून हे सगळे काय करतात की त्या ब्राह्मणांच्या समोर जाऊन याचना करतात की आम्हाला खूप भूक लागलेली आहे, थोडंसं अन्न आम्हाला द्या. आणि कृष्ण पण आमच्यासोबत आलेला आहे, तो तिथं बसलेला आहे, त्यालाही भूक लागलेली आहे, आम्ही सगळेजण अन्न घेऊन जातो, आम्ही सगळेजण एकत्र खाऊ. आता ह्या ब्राह्मण मंडळींना वाटायला लागलं की आपण अजून आपला यज्ञ पूर्ण झाला नाही, यज्ञामध्ये आहुती दिली नाही, यज्ञाला नैवेद्य समर्पित केलेला नाही, त्याच्या अगोदरच आपण या मुलांना कसं अन्न द्यायचं. आणि दुसरी गोष्ट, भगवान श्रीकृष्णाचं नाव ऐकल्याबरोबर ह्यांना तर खूपच राग आलाय की ज्याला चुकून आपण या अरण्यामध्ये आलो आहे, ज्याच्यापासून दूर होण्यासाठी आपण या अरण्यात आलेलो आहे, तोच परत इथं आला आणि त्याला कशासाठी आता अन्न द्यायचं, असं म्हणून त्या ब्राह्मण मंडळींनी मात्र त्या मुलांना काय केलंय, हुसकावून लावलेलं आहे, त्यांना काहीच अन्न दिलेलं नाही आहे. मग आता काय करायचं अन्नाच्या शोधासाठी, म्हणून ही मुलं काय करतात, ते यज्ञशाळेच्या पाठीमागे जातात जिथं त्या ब्राह्मणांच्या स्त्रिया बसलेल्या असतात, तर तिथे जाऊन ते अन्नाची याचना करतात. आता ह्या ब्राह्मण स्त्रियांना गोकुळामध्ये राहिल्यामुळे काय झालं होतं, भगवान श्रीकृष्णाचा एक प्रकारे छान लळा लागलेला होता आणि भगवान श्रीकृष्ण त्यांना हवेसे वाटायचे. आता ही गोपाळांची मुलं आपल्याच गावातली आहेत,
आता ह्यांना अन्न द्यायला पाहिजे. आणि भगवान श्रीकृष्ण तिथं आला म्हटल्यावर तर त्या गवळणी ब्राह्मणांच्या स्त्रियांना अतिशय आनंद झाला. त्यांनी पटापट अन्न भरलेलं आहे, काही त्या मुलांच्या हातात दिलं, काही जणींनी स्वतः अन्न घेतलेलं आहे आणि प्रत्यक्ष भगवान कृष्णाकडे जाऊन काय करतायत, त्या आता भगवंताला अन्न भरवत आहेत. सगळ्यांना त्यांनी तृप्त केलेलं आहे. आता भगवंताला तृप्त केल्यानंतर भगवंताने निश्चितच ह्या सगळ्या ब्राह्मण स्त्रियांना काय केलेलं आहे, तृप्त केलेलं आहे, त्यांना आनंद दिलेला आहे. आणि त्यांचे पती जे होते ब्राह्मण, जे भगवंताच्या प्राप्तीसाठी यज्ञ करायला निघालेले होते, त्यांना मात्र काय झालेलं आहे, हा भगवंत दुरावलेला आहे. म्हणजे बघा, जे अन्न गरजूंच्या मुखात घातलं असतं तर क्वचित ह्या ब्राह्मणांनाही भगवंताची प्राप्ती तिथं झालीच असती ना. म्हणजे दुसरीकडे भगवंताला शोधण्याची गरजच नव्हती. तर आपल्या ह्या सगळ्या उदाहरणामधनं भगवंत सुद्धा हेच म्हणजे सांगायचा प्रयत्न आपल्याला करत आहेत की जिथं गरज आहे तिथं तुम्ही अन्न खाऊ घाला. मोठ्या मोठ्या यज्ञशाळेमध्ये, यज्ञकुंडामध्ये ते अन्न समर्पित करण्यापेक्षा खरोखरच ते जर कुणाच्या मुखामध्ये गेलं तर त्याचा जास्त उपयोग होईल. म्हणून मलाही असं वाटतं की उद्या आपण सगळ्या जणींनी होळीमध्ये मोठाच्या मोठा नैवेद्य समर्पित करण्यापेक्षा छोटासा नैवेद्य होळीमध्ये करून टाकूया आणि प्रत्येकीने एका तरी गरजूला काय करूयात, अन्नदान उद्या करूयात. तुम्हाला असं वाटत असेल की वर्षातनं एकदाच तर होळी येते, मग एकदाच होळीला नैवेद्य समर्पित करायला आपण अशी कंजूशी का करायची? तर मैत्रिणींनो, कंजूशीचा प्रश्न नाही आहे. आपली एकंदरीत सगळी जर परिस्थिती आपण बघितली की पूर्वीच्या काळी जसं अन्न भरभरून अन्नधान्यांचं उत्पन्न होत होतं, त्या प्रमाणात आता काय झालंय, पाऊस कधी पडतो कधी पडत नाही. आणि ह्याच्यानं काय झालेलं आहे, सगळंच आपलं जे शेतकऱ्यांचं गणित आहे अन्नधान्य पिकवण्याचं ते थोडंसं डळमळीत झालेलं आहे. कधी कधी अन्न जास्त पिकतं, कधी आलेलं अन्न पावसाने काय होतं, नुकसान होतं, किंवा कधी पाऊसच पडत नाही म्हणून अन्नधान्याचं उत्पन्नही कमी झालेलं आहे. मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याकडे जे जे अवेलेबल आहे, जे अन्न उत्पन्न झालेलं आपल्याकडे उपलब्ध आहे, तर ते अन्न जरा प्रत्येकाच्या मुखात गेलं तर आपल्याला होलिका माता जास्त प्रसन्न होईल, जास्त आपल्याला पुण्य लाभेल. आपण म्हणून काय करायचं, आपण आता उद्या सगळ्यांनी हा थोडासा विचार करायचा होळीमध्ये नैवेद्य टाकण्यापूर्वी की आपण कुणाला तरी गरजूला अन्न द्यायचं आहे. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला असं खरंच खूपच वाटत आहे की नाही आता आपण होळीमध्ये काहीतरी उद्या समर्पित केलंच पाहिजे, तर तुम्ही काय करा, तुमच्या मनातले जे राग, काम, क्रोध, लोभ, मत्सर हे जे विकार आहेत ना, हे सगळे विचार त्या होळीला समर्पित करा. ती होळी काय करेल, हे सगळे विचार तुमचे खाऊन घेऊन येणार, ती प्रसन्न होईल काहीतरी दिल्यानं, आणि तुम्ही प्रसन्न होणार की मन मोकळं झाल्यानं, शुद्ध निर्मळ अंतकरणाचे झाल्यामुळे. तर तेव्हा हा सगळा विचार आपण काम, क्रोध हे सगळे काय करायचे, होळीच्या त्या अग्नीमध्ये जाळून टाकायचे आहेत, स्वतःला पवित्र करायचं आहे. आणि तरी सुद्धा तुमची खूपच इच्छा राहिली की आता नाही, आता काहीतरी समर्पित करायचंच आहे आपल्याला होळीला, तर काय करा तुम्ही की तुमच्या घरामध्ये अशा काही गोष्टी असतील की ज्या तुम्ही वर्षानुवर्ष वापरतच नाही आहेत, अशा गोष्टी बाहेर काढा. त्यातल्या ज्या इतरांना उपयोगाला येण्यासारख्या आहेत त्या इतरांना लगेच देऊन टाका. आणि असं वाटतंय तुम्हाला की आता हे इतरांच्या उपयोगाला येणार नाहीत, आता त्या भंगारवाल्याला दिल्या पाहिजेत, तर त्या भंगारवाल्याला द्या. समजा त्या भंगारवाल्यांनाही काही उपयोगाला येणार नसतील आणि ज्या रिसायकल करण्याच्या कामाच्याच राहिलेल्या नाहीत अशा गोष्टी तुमच्याकडे जर काही असतील, तर त्या निश्चितच तुम्ही काय करता, होळीमध्ये समर्पित करा. म्हणजे तुमचा घरातला भारही हलका होईल, मन शुद्ध होईल, घर पवित्र होईल आणि एकंदरीत तुमच्या विचारामध्ये काय होईल, शुद्धता येईल. कुणाच्या धार्मिक भावना या ठिकाणी दुखवण्याचा माझा प्रयत्न नाही आहे, किंवा धर्मशास्त्राला सोडून किंवा सण समारंभाला आपण बाजूला करण्याचा असाही विचार नाही. फक्त त्यामधून आपण थोडंसं एक वेगळा विचार करण्याचा आपण प्रयत्न करूयात. मैत्रिणींनो, तुम्हाला हा विचार कसा वाटला, माझा आवडला तर तुमच्या प्रतिक्रिया नक्की मला कळवा. लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. रामकृष्ण हरी.